विटेवर जाऊन बसलेत. पुंडलिकाच्या भावार्थानं गोकुळी झाला येतात. तुम्ही विटेवर जाऊन बसले, तुम्ही उभे विटेवरी, आणि आम्ही झालो वारकरी. कोण म्हणलो? विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग. याप्रमाणे आपण आजही गजर करतोय. म्हणजे ज्या अर्थी आपण आता आहोत ते पहिले होतो तसे तुकोबारा सुद्धा जय जय झाले साडी चालाय ना. नेसले माहेरची साडी. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. हा काय सुंदर चाल म्हणजे आमच्या तनाजी महाराज वाजवण टाळी एकदा. म्हणजे हात मोकळे होतात, बोट मोकळे होतात, बुंदी पटकन घेता येते. मधून मधून टाळी वाजवली पाहिजे. नाही आता टाळी वाजवली मग सडकावर वाजवणार आहे तसा नंबर लागल. विठ्ठल तुका त्याचे बरोबर. जे जे अवतार आजपर्यंत झाले ना तर तुकाराम महाराज भक्त रूपामध्ये मी त्यांच्या बरोबर होतो. पहिले सुद्धा जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथुनिया. प्रल्हाद अंगद नामदेव तुकाराम अहो हे सगळे एकाचेच अवतार आहेत. एकाचे अवतार नामदेवाने केले अभंग पूर्ण करण्याकरता तुकोवन आहे. बापानं बांधलेलं अर्ध घर पोरानं पूर्ण केले. तसं गुरु परंपरामध्ये गुरुचं कार्य शिष्यानं पूर्ण करायचं असतं. बापाचं कार्य मुलगा पूर्ण करतो ना तसं गुरुचं कार्य शिष्याने पूर्ण करायचं असतं. शिष्य बनणं सोपं नाही आहे. काही काही शिष्यांना गुरु वर्य म्हणायची लाज वाटते तर डायरेक्ट गुरुचं नाव घेतात. विठ्ठल वडिलांना सुद्धा कोणी विचारलंय तर तीर्थरूप म्हणावं. हे कोण आहे? हो आमचे तीर्थरूप. लिहितो शाळेत आपण तीर्थरूप बाबासाहेब, तीर्थरूप आईसाहेब, बाकीच्या तीर्थस्वरूप. पण तीर्थरूप आता कार्ड नाही राहिले काही नाही त्यामुळे विसरत आला सगळं. हा कधी गुरुचं नाव घेताना नावच घ्यायचं नाही, फक्त गुरुवर्य म्हणायचं, बापू म्हणायचं. आम्ही आज भागवत ऐकून विसरलो आणि डायरेक्टच नावं घ्यायला लागलो. अरे बायकोनं नवऱ्यानं बायकोचं नाव घेताना उखाण्यात घेतलं पाहिजे. बोटामध्ये अंगठीत खडा बसवताना कसा डिझाईन मध्ये बसवतात तसं आदरानं पतीचं नाव घेणं म्हणजे नारायणाचं घेणं आहे आणि पत्नीचं नाव घेणं म्हणजे लक्ष्मीचं नाव घेणं आहे. आदर सत्कार ठेवा. नरकात जाणार नाही तर एका नवरदेवाचं नाव घेतलं होतं ते हसरेला होतो मी. ते कोण नेवरीचा नवरदेव इकडे आला, इकडचा कोण्या गावचा होता मला आठवत नाही आता. म्हणजे घे नाव आता आला भागवतात का घेतलं नाव त्या. माया सासरवाडी पासून गावापर्यंत उमरच उमर आणि तिचे भाऊ माया अवताचे. असं पाहिलं म्हणजे तू घरीच राहा, तू फक्त घरीच राहा, तुला डंग खांबा बस. केवढा अनादर आहे. हो आदरार्थी नाव घेतलं पाहिजे मालकाचं. काही नाव टाक पण तसं गुरुचं नाव घेताना फक्त बरोबर म्हणावं, बापू म्हणावं. नाव कधी उच्चारायचं नाही. वडिलांचं नाव लिहून दाखवावं. कोण म्हटलं तीर्थरूप म्हणावं. आमचा बाप अलीकडचं व्हायचं. मी बोलत नाही, माऊलीला विचारा. सकळ तीर्थाची आधुरे
बोलत नाही पदार्थ बाबा, शास्त्र सांगते तुम्हाला. सगळं तीर्थाची अधुरी जे का माता पितरे, सगळ्या तीर्थाचे तीर्थ म्हणजे आई वडील बाबा. आणि त्यांचं नाव घेणं म्हणजे महापाप आहे, लक्षात ठेवा. नाव लिहून दाखवावं, पण नाव घेऊ नये त्यांचं. गुरुचं नाव लिहून दाखवावं, नाव घेऊ नये. पत्नीचं नाव उखाण्यात घ्यावं, पतीचं नाव उखाण्यात घ्यावं, शास्त्रात घ्यावं, असं शास्त्र आहे. आणि कधी कधी काहीच नावच घेऊ नये बाबा. मागच्या राजकारणात त्या राजाचं नाव घेतलं की त्याला जेलमध्येच टाकत. काय म्हणतात त्याला? कोणता कायदा? कोणता कायदा होता? नाव घेतलं की जेलमध्ये. मला आठवण आता, मला माहित आहे त्या कायद्याचं नाव. काही काही लोकांचं नाव घेता येतच नाही, काही काहीचं नाव घेतलंच पाहिजे. हो, घेतलंच पाहिजे अवश्य. घडी घडी म्हणे तुझे नाम जपावे, चित्त स्थिरावोनी चरण पाहावे, अनुभव घ्यावे. घडी घडी कोणा आवडतो संसार सारा, घरदार सारे देह पसारा. परी दुःख वाटे अंतरी नावे, अनुभव घ्यावे. घडी घडी मानी तुझे नाम. आनंद हो. काय कवित्व आहे, काय अभंग आहे, काय ओव्या आहे, काय श्लोक आहे. सकाळी काकडा, आंधळा, पांगळा, बहिरा, मुका, जोगी, दळण. थंडी वाजली नाही आमच्या मंडळीला, काही पण नाही. आमच्या मृदंगाच्या ते बोट नाही घसरले, काय किती आनंद असेल. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी, कोण घड्याळ सांभाळी. भानच नाही त्या ठिकाणी. हो, आहो ऐसा कोठे. काय बापू, बरोबर आहे की नाही? आहो ऐसा कोठे आठवची नाही. आणि देहीच विधी कीर्तन ऐकलं काय तुम्ही? कोणत्या दिवशी आहे? या बंद भजनी म्हणलं असं लक्ष पाहिजे बाबा. पहिल्या दिवशी आमच्या पांडुरंग बापूचं कीर्तन, सदा नामघोष करू हरिकथा. आणि त्या अभंगाचं तिसरं कडवं आहे. कोणत्या कडीवर काय काय बोलले सांगू का? पुन्हा कीर्तन होईल बापू. तुम्ही भक्कम सांगितलं. अहो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विधी, उपदशा याचं नाव ब्रह्मानंदी लागली टाळी. आणि कोण देहाते भान राहायला नको. भान परमार्थ करताना देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. तशी तुमची अवस्था झाली. आता तुम्हाला 11:30 पासून आता 2 वाजून गेले, 2:15 झाले, 2:30 वाजायची पाळी आली. तुम्ही काही शुद्धीवर नाही बाबा. आता मलाच थोडं शुद्धीवर यावं लागलं. मी तरी कुठे शुद्धीवर राहू. म्हणून त्या ठिकाणी तुकोबाराय त्या बाईला म्हणतात, तू घरी जा, आता इथं थांबू नको. ती म्हणजे आता कशी जाऊ घरा? आता घरी कसं जाऊ? सासू काय म्हणाल, नणद काय म्हणाल, जेठ काय म्हणाल, दीर काय म्हणाल. म्हणे काहीच म्हणत नाही. तुका म्हणे निवांत राहील. पाहिले पायी परतोही. आणि एक लक्षात ठेव,
परमार्थ करताना कोणी काही म्हणा मज भान नसे आणि या जडदेहाचा अभिमान नसे. कोणी काय आईचे दाना जे देई उद्धार आईचे दाना जे देई तुम्ही ऐकलं कीर्तन याच्यावर मी सांगत नाही. कोणाचं होतं कीर्तन या अभंगावर? या अभंगावर कोणी कीर्तन केलंय? स्नेहाताई. लक्ष आहे तुमचं बरं का. असं लक्ष ठेवा बा. असं जर बारीक लक्ष ठेवलं तर देव तुमच्या हातून निष्ठून जाणार नाही. लक्ष नाही राहिलं की हातातली माळही निष्ठून जाते. काय करावं, लक्षच नाही ना बाबा. पण माझ्या गुरुचा प्रसाद आहे. लपून राहणार नाही आणि ठेवणाराला काही त्याचा आशीर्वाद भेटणार नाही. कारण माझा अंतकरण दुखलेला आहे. पण अजूनही कोणाकडे चुकून बोलून हाती मिळाली असेल तर ती माळ आज मी मुक्कामी आहे. सायंकाळपर्यंत आमच्या शंकरांनाकडे आणून द्या. मला झोप नाही बरं का. कारण गुरुचा प्रसाद होतो. सोनं हरवलं मला झोप लागली असती. पण गुरुच्या दिला प्रसाद हरवल्यामुळे मला झोप लागू लागली. कुठं पडली काहीच भान नाही बाबा. कीर्तनात आलो, इथे बसलो कीर्तन ऐकायला. त्यावेळेला माझ्याजवळ माळ होती. नंतर इथे राहिली का रस्त्यानं पडली कुठं काही भान नाही. तुम्ही नेली म्हणत नाही, चोरली म्हणत नाही. चुकून जर तुमच्या हाताला कुठं लागली तर ती माळ मी राहतो त्या ठिकाणी पोहोचून द्या. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. कारण माझ्या गुरुचा प्रसाद आहे तो. आणि तो तुम्हाला पचणार नाही. लक्षात ठेवा, तुमचं नुकसान होईल. म्हणून होऊ नये म्हणून सांगतो. डायरेक्ट नाही देता आलं, बायपीस कोणाच्या लेकराच्या हाती पाठवून द्या आणि तिथे ठेवून द्या. ज्यावेळेला माळ माझ्या हातात येईल त्यावेळेला मी ज्याने आणून दिली, ज्याच्याकडून आली त्याला एवढा आशीर्वाद देईल बाबा, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. विठ्ठल अजून काय विसरलं नाही बाबा, कधी विसरलो नाही. आज 52 वर्ष झाले माझ्या हातामध्ये माळ. मी विसरलो नाही. आता वयामानानं म्हणा काही थंडीमुळं म्हणा बोटातून निष्ठून पडली असेल. कोणी घेतली चोरली मी मिळू शकत नाही. माझ्या जीवेला पाप लागेल. पण जर कोणाला रस्त्यात कुठं ज्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे अंथरुणं पांघरून झटकून पहा मिळाली असेल तर ताबडतोब आणून द्या. एवढा आशीर्वाद मिळेल. माझाच नाही, माझ्या गुरुचा पण आशीर्वाद तुम्हाला मिळेल. विठ्ठल देवाच्या संगतीमध्ये आणि या परमार्थाच्या संगतीमध्ये भान न राहिलं पाहिजे. तोच खरा परमार्थ आहे. आणि जिथे भान राहते तो परमार्थ डुप्लिकेट आहे, तो ओरिजिनल नाही. भान राहिलं पाहिजे. विषय येतो त्यांचा झाला नारायण. आपला तुमचा आमचा सर्वांचा विषय नारायण परमात्मा आहे, प्रभू आहे. नारायणाला अंतकरणात ठेवा. त्याची पत्नी लक्ष्मी तुमच्या घरी घर भरून नांदेल, घर भरून नांदेल. लक्षात ठेवा. लक्ष्मी नारायण एवढ्या तुमच्या घरी ती सेवा करायला. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी विधी अवस्था त्या बाईची झाली. गौपिकेची आली घरामध्ये. तुका म्हणे निवांतरायण पाहिले पायी परतोडी. आणि भक्तीचा आनंद लुटायला लागले त्या ठिकाणी. विठोबा
प्रपंचातले कामधंदे करून भगवंताचं चिंतन करायला लागले. जे पाहिलं ते तुका म्हणे निवांत राहील, पाहिले पाहिजे पारतो नाही. तिकडे भगवंताने नाना प्रकारच्या किड्या केला. 12 वाजले, भूक लागली, चला आणा म्हणे शिदोऱ्या. हो, चला वळू गाई, बैसू जेऊ एके ठाई. चला बसा, सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या आणल्या. हो, भगवंताची शिदोरी होती. कोणती? तुमची कोणती आहे? भाकरण ठेसा, तुमची बेसन रोटी, तुमची वांग्याचं भरीत पुऱ्या. काय काय वेगळ्या वेगळ्या शिदोऱ्या बाबा, आपापल्या ऐपतीप्रमाणे. इथे तुम्ही आता पाप आणि पुण्याची शिदोरी घेऊन आले, सुखदुःखाची शिदोरी घेऊन आले, दुःख आणि आनंदाची शिदोरी घेऊन आले, पुत्रकन्या शिदोरी घेऊन आले. हा, या सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या भगवंतानं. हो, भगवंतानं त्यांच्यामध्ये. कोणती होती भगवंता शिदोरी? स्वगत सच्चिदानंद शुद्ध सत्व गुणाने विनरी रे. स्वगत होती, सच्चिदानंद होती, शुद्ध सत्वगुणी होती. आणि आमची गोपाळ म्हणतात, हो, तुझी चांगली शिदोरी आहे बाबा, पण आमची नाही तशी. कानोबा तुझी गोगडी चांगली, गोगडी चांगली, आमाचे काजे वांगले, आमाचे काजे वांगले. कानोबा तुझी घोंगडी चांगली. घोंगडी म्हणजे शिदोरी. आम्हासी का दिली वांगली रे. आम्हाला वांगडी का दिली? कोणती? 9 ठाई फाटून गेली आणि जे तो आम्हासी दिली रे. आपली घोंगडी कशी आहे? 9 ठिकाणी फाटकी आहे. आपल्या शरीराला 9 छिद्र आहे, त्यामुळं भक्ती टिकत नाही. म्हणून तुम्ही फाटके पोते शिवताना तसं परमार्थ करून इंद्रियांना आवडायचं आहे. याला शम आणि दम म्हणतात. वासना आवरण्याला शम म्हणावं आणि इंद्रिय आवरण्याला दम म्हणावं. शमदम केलं म्हणजे घोंगडी शिवली. आता यातला परमार्थाचा माल कुठेही वाया जाणार नाही. आणि असं बनल्याशिवाय परमार्थासोबत आपल्याला काला घेता येत नाही. त्याच्यासोबत काला घ्यायचा आहे. सगळ्यांनी गोपाल काला केला. हो, भगवंत स्वतः वाडी आपल्या निज असते, भाग्याचा तो पावी येथे. हा काला घ्यायला भाग्य पाहिजे बरं बाबा. हो, मुलगा होणं भाग्य नाही, लॉटरी लागणं भाग्य नाही, बंगला बांधणं भाग्य नाही, गाडी घोडी घेणं भाग्य नाही आहे. भाग्य कोणतं आहे? काला मिळणं भाग्य आहे. स्वर्गातल्या लोकांना सुद्धा हा काला मिळाला नाही. वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही लाल. सत्य लोकात काला नाही, ब्रह्मलोकात काला नाही. काला फक्त आपल्या वैकुंठामध्ये आहे. आणि तो काला कोणाला मिळतो? ज्याच्या मुखात दात नाही त्याला. ज्यांच्या मुखात दात नाही ते काल्याची वाटी करू. ज्यांच्या मुखात दात आहेत त्यांना काल. दात याचा अर्थ विषय, विकार, वासना. ज्याच्याजवळ आल्याच नाही ते काल्याचे अधिकारी. ज्याच्या निघून गेल्या ते काल्याचे अधिकारी. म्हणून काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण. तो काला म्हणजे भगवंताचं नाव मुखात राहून आपल्या जीवनाचं सार्थक करणे. कंठी धरला कृष्ण म्हणे थांबा, दहीहंडी फोडायची आहे. आपण होऊ दे. नंतर काल्याचा आपण होईल. दोन्ही हारे दोरी गडी मुख रोटी गडी मुख आवाहातीच्या धारावरती दोरी द्या. तुम्ही हारे दोरी गडी मुख रोटी हा तुकामणी ढोका आधी दोन्ही. तुम्ही हारे दोरी गडी मुख रोटी गडी तुकामणी ढोका कंठी धरला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाश. काला वाटू एका
संभ्रम वादुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकानाथम काळामाटुरी कामिका विष्णुविका संभ्रम मुकामती भूमंडळी अंगी बळी काळामाटुरी
भजनी मंडळीने खाली बसावं. 10 मिनिटामध्ये अर्धा प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर आरती होईल. तोपर्यंत कोणी हालचाल करू नका.